अमरावती महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शहरवासियांचे लक्ष महापौर पदाकडे लागले आहे। येत्या 22 जानेवारी रोजी महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होणार असून त्यानंतर अमरावतीच्या नव्या महापौरांचे चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र संत गाडगेबाबा विद्यापीठ रोडवर असलेला महापौर बंगला गेल्या 4 वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र आहे। या कालावधीत बंगल्याची ना डागडुजी करण्यात आली ना रंगरंगोटी। सध्या बंगला पूर्णतः ओस पडलेला आहे। नव्या महापौरांच्या निवडीपूर्वी तरी महापालिकेने या बंगल्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे। दरम्यान महापौरांसाठी आवश्यक तयारी करण्यासाठी अमरावती शहर अभियंताला थेट आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। याबाबत प्रतिक्रिया देताना मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी महापौरांसाठी लागणारी सर्व तयारी तत्काळ केली जाईल असे स्पष्ट केले आहे। आपल्या अमरावती महानगरपालिकेचे महापौर यांच्यासाठी पूर्ण जे आपल्या तयारी करायची आहे त्याच्यासाठी शहर अभियंताला आदेश देण्यात आलेले आहेत। तसेच GAD जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला पण आदेश देण्यात आलेले आहेत की यामध्ये पुढच्या काळात लागणारे सगळे जे रेनोव्हेशन आहे, स्टाफ आहे, हे सगळा विषय आपल्या स्तरावर पूर्ण करावी। कोणत्याही यामध्ये हयगय होणार नाही। दिलं लवकर कारवाई सुरू आहे, कारवाई चालू आहे।